नमस्कार. डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज जनसेवा सहकारी बँकेचा सिंहगड रोडवरील माणिकबाग शाखेचा वर्धापन दिन आहे. खरं तर जनसामान्याची असामान्य बँक म्हणून बँकेची ओळख आहे आणि जनसेवेसाठी वचनबद्ध असं त्यांचं बोधवाक्य आहे. आपल्यासोबत जनसेवा सहकारी बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीकृष्ण सर आहेत. नमस्कार सर. सिंहगड रोडवरील माणिकबाग शाखेचा आज वर्धापन दिन आहे. नेमकी काय भावना आहे, कसा ग्राहकांचा प्रतिसाद आहे? जनसेवा बँक आणि दुसरी युनायटेड वेस्टर्न बँक आणि दाहेरीपर्यंत सर्व ग्राहकांना, नागरिकांना बँकिंग सेवा ही आपण जनसेवा बँक म्हणून देत असतो. आणि सिंहगड रोडवरील बहुतांश नागरिक हे या बँकेशी जोडलेले आहेत. आत्ता अत्यंत आनंद होत आहे की या बँकेचा आता एकूण व्यवसाय हा 185 कोटी आज पोचलेला आहे. आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळात ही ब्रँच 200 कोटीचा टप्पा हा पार करणार आहे. आणि नक्कीच या ब्रँचची घोडदौड ही जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे आपल्या बँकेची सुद्धा घोडदौड जोरात सुरू आहे. 3,500 कोटीचा बिझनेसचा टप्पा आपण आता गाठत आहोत. आणि जनसेवा बँक फिनान्शियल साऊंड, वेल मॅनेज बँक यामध्ये आत्ता गणली जाते. सर्व पॅरामीटर्स आपले आत्ता स्ट्रॉंग आहेत. आणि नजीकच्या काळात बँक आपण 2 नवीन शाखा सुरू करायचा मानस बँकेचा आहे. आणि त्या दृष्टीने आपली पावलं पण चालू आहेत. डिजिटल टेक्नॉलॉजीवर सुद्धा आपण सगळे प्रोडक्ट हे आत्ता ग्राहकांना देत आहोत. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत किफायतशीर व्याजदरामध्ये आपण कर्ज योजना या पोचवत आहोत. सर्व नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आहे. आणि माणिकबाग ब्रँचेससुद्धा अनेक नवीन ग्राहक जोडत आहेत. तर या निमित्ताने मी माणिकबाग ब्रँच आणि तिथले सर्व आमचा स्टाफ जो आहे त्यांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्यासोबत ऋतुजा लोंढे मॅडम आहेत. खरं तर त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांचं देखील खातं जनसेवा बँकेमध्ये आहे. इंजिनिअरिंग व्यवसायामध्ये अगदी नामवंत उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे. खरं जर बघितलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये देखील आपल्या यशासाठी, आपल्या आर्थिक प्रगतीसाठी बँकेची गरज असते. नेमकं आपल्याला जनसेवा बँकेसोबत आपलं कसं नातं आहे आणि नेमक्या आपल्याला व्यवस्थित सुविधा मिळतात का? नमस्कार, माझं नाव ऋतुजा प्रशांत लोंढे आहे. माझ्या व्यवसायाचं नाव ओमनीटेक इंजिनियर्स आहे. थोडक्यात माझ्या व्यवसायाबद्दल सांगते. आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आम्ही ऑटो टर्न कंपोनंट्स करतो, त्याला प्रिसिजन कंपोनंट्स पण म्हणता येईल. नट्स, बोल्ट्स, वॉशर. आमच्या 30 स्ट्रॉब लाईनच्या मशीन्स आहेत आणि आम्ही कोर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहोत. हा व्यवसाय माझ्या वडिलांनी, प्रशांत मधुकर लोंढे यांनी फाउंड केलेला 1992मध्ये. आणि जेव्हापासनं बँक फाउंड झाली असेल देखील तेव्हापासनं माझे वडील या बँकेत खूप म्हणजे त्यांनी बँकेतर्फे त्यांना खूप सहकार्य भेटलं आहे. आणि ही एकुलती एक आमची करंट अकाउंट बँक होती. आणि आम्ही सगळे म्हणजे लहानाचे मोठे इथे झालो. मी, माझी बहीण. मला अजूनही आठवतं आम्ही वडिलांसोबत यायचो, इथे चेक्स भरायला यायचो. आणि आज म्हणजे दुर्दैवाने 2018मध्ये वी लॉस्ट आवर फादर ड्यू टू कार्डियक अरेस्ट. पण ती झळ मला कधी बँकेने जाणून नाही दिली. बँक नेहमी एक असं स्ट्रॉंग पिलर म्हणून उभी राहिली आहे माझ्यासाठी. मग खूप अडथळे आले, म्हणजे आमचे डॉक्युमेंटेशन क्लिअर करण्यात, काही गोष्टीत खूप प्रॉब्लेम्स आम्ही फेस केला. पण सरांच्या सहकार्याने, बँक स्टाफनी एवढं सुरळीत सगळं केलं. म्हणजे ते पार कार लोन असू द्या किंवा गोल्ड लोन असू द्या किंवा लिटरली माझ्या लग्नासाठी काही मदत करता आली, सरांनी खूप सहकार्य केलं आहे. स्टाफनी पण भरपूर केलं आहे. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझ्याकडे एक स्वतःची अशी मी म्हणू शकते की ही माझी बँक आहे. आणि फॉर जनरेशन्स. आणि आय वूड ऑलवेज रेकमेंड, इवन माझे पण जर का मुलं बाळं होतील तर मी डेफिनेटली इथे अकाउंट उघडेल. आणि आमचे ऑलमोस्ट मला वाटतं एक 15 ते 20 अकाउंट आहेत. RDs, करंट, सेविंग्स सगळे. अँड थँक्यू सो मच सर फॉर एव्हरीथिंग. आपल्यासोबत एक प्रसिद्ध असे व्यावसायिक अनिल पाटील आहेत. त्यांचं देखील बँकेमध्ये खातं आहे आणि ते बँकेचे खातेदार आहेत. त्यांचे देखील बँकेविषयी काही अनुभव आहेत. सर नेमका काय अनुभव आहे आपला बँकेविषयीचा? माझं इथं अकाउंट जवळजवळ 15-16 वर्षापासून आहे. जुना अकाउंट होल्डर आहे. आणि मला बऱ्याच अडचणी आल्या मधल्या पिरियडमध्ये.
जेव्हा क्लिअरिंगचं प्रॉब्लेम झाले चेक क्लिअरिंगचे, त्यावेळेस जवळजवळ माझे 20 ते 25 लाख रुपये अमाऊंट सगळी बँकेकडे अडकले होते आणि त्याच्यामुळं माझं व्यवसायाचं खूप डगमळ झालं होतं. तर मला सुहास सरांनी एवढी मदत केली, वैयक्तिक जबाबदारी घेऊन मला त्यांनी फंड्स अवेलेबल करून दिला आणि मला कुठलंही रुटीन माझं डिस्टर्ब झालं नाही, व्यवसाय माझा कंटिन्यू झाला. आणि त्याच्यानंतर परत आता 8 दिवसापूर्वी गाडीसाठी मी दुसऱ्या बँकेत पण अप्लाय केला होता, पण भावासाठी घ्यायची होती. तर मी ते भावाला सांगितलं नाही जनसेवात घे, तर ते मला जनसेवा बँकेने मला 1 तासात लोन करून दिलं आणि कुठल्या अडचणीत मला ते सगळं सहकार्य असतं आणि सगळी टीम आणि मॅनेजर साहेब सुहास सर यांचं खूप सहकार्य असतं आणि बँकेबद्दल खूप आहे बोलण्यासारखं आणि असंच त्यांचं प्रेम राहावं आणि त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आपण जर बघितलं तर बँक ही समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत करत असते आणि जे समाजासाठी कार्य करतात त्यांना देखील बँक मदत करत असते. अशाच आपल्यासोबत श्रद्धाताई नलावडे आहेत. खरं तर त्या एक वृद्धाश्रम चालवत आहेत आणि त्यांचं देखील बँकेसोबतचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. त्यांचं देखील बँकेमध्ये खातं आहे. आपण नेमक्या त्यांच्या बँकेविषयीच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव श्रद्धा आदित्य नलावडे. मी वृंदावन ओल्ड एज होम म्हणून चालवते. आपल्या पुण्यामध्ये 2 सेंटर आहेत, एक आनंदनगरला आणि एक सिंहगड कॉलेजपाशी. याचबरोबर बँकेबद्दलचं बोलायचं म्हटलं तर जेव्हा आपल्याला आर्थिक मदतीसोबत कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवावा असं वाटत असतं, तेव्हा कोणच मदतीला येत नाही असं वाटतं, तेव्हा आम्हाला बँकेने मदत केली. ॲक्च्युली आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा असतो, तेव्हा आपल्याकडे आर्थिक मदत किंवा इतर कोणत्याही गोष्टींची मदत जेव्हा कुठूनच मिळत नव्हती आम्हाला, तेव्हा आम्हाला बँकेने आमच्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल धन्यवाद सर. आपल्यासोबत आता आदिनाथ कदम आहेत. सिंहगड रोडवरील जनसेवा सहकारी बँकेमध्ये आपण आहोत. माणिकबाग शाखेचा आज वर्धापन दिन आहे. कदमजी, आपलं अनेक वर्षापासूनचं बँकेसोबतचे रिलेशन आहेत. नेमकं आपल्याला बँकेचं कसं सहकार्य लाभतं किंवा बँकेच्या ज्या विविध म्हणजे स्कीम आहेत किंवा सुविधा आहेत याचा आपण कसा फायदा घेता? सर, माझं सांगायचं म्हणजे माझ्या बिझनेसची सुरुवातच जनसेवा बँकेतनं झाली. 2015 साली माझं करंट अकाउंट पहिलं जनसेवा बँकेत ओपन झालं. तेव्हापासून तर आत्तापर्यंत माझे जे काही अकाउंट आहेत, सेविंगचे, सॅलरीचे, ते सगळे जनसेवा बँकेत आहे. अतिशय चांगली बँक आहे. अतिशय सहकार्य सगळ्या स्टाफचं, मॅनेजर सरांचं, सगळ्यांचं लाभतं या ठिकाणी. कोरोनाच्या काळात अतिशय कठीण परिस्थिती होती. बँकेचे हप्ते भरण्यासाठी कोणाकडे पैसे नव्हते. तीच परिस्थिती आमची होती. त्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे जनसेवा बँकेनं आम्हाला सहकार्य केलं आणि आमचा उद्योगधंदा वाढीसाठी, उद्योगधंद्याच्या सहकार्यासाठी जे काही वेळोवेळी मदत पाहिजे ती सगळी मदत जनसेवा बँकेनं केली. आता तर आमचा टर्नओव्हर खूप चांगला आहे. GSTचेही 3-4 फर्म आहेत, त्यामुळे आता टर्नओव्हर चांगला आहे. आता हजारो बँक आहेत. पण कठीण काळात आमच्या पाठीमागे जी उभी राहिली ती जनसेवा सहकारी बँक आहे. आमची जेव्हा वेळ खराब होती त्यावेळेसही आम्हाला जनसेवा बँकेने खूप सहकार्य केलं. माझ्या होम लोनपासून तर कुठल्याही लोनपर्यंत कधीही जनसेवा बँकेने कुठलीही अडचण भासू दिली नाही. जनसेवा बँकेचे मॅनेजर सर आहेत किंवा पराग सर, या सर्वांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती बँकेकडनं होत राहो. बँकेचे असे अनेक वर्धापन दिन चांगल्या प्रकारे साजरे हो, ही 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 माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा. आपल्यासोबत बँकेच्या खातेदार रुपाली शिखर-पिंगळे आहेत. त्यांचा खरं तर ज्वेलरीचा व्यवसाय आहे. नामांकित असे ते सराफ व्यावसायिक आहेत. मॅडम, खरं आपण जर बघितलं तर व्यवसायासाठी बँकेची ही नेहमी गरज भासत असते. आपल्याला आर्थिक पुरवठा बँक करत असते. तर नेमका जनसेवा बँकेशी आपलं काय नातं आहे आणि आपल्याला कसा अनुभव आहे? नमस्कार, मी रुपाली पिंगळे. माझा असा अनुभव खूप छान आहे. जसं बँकेला 29 वर्ष पूर्ण झाले तसे माझ्या व्यवसायाला सुद्धा 28 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे इतका ऋणानुबंध आहे की ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. खूप छान अनुभव आहे आणि बँकेचं सहकार्य मला वेळोवेळी बिझनेससाठी कायम मिळत आलेलं आहे. एवढ्या वर्षात कायम म्हणजे माझं गोल्ड लोन आहे, त्याच्यानंतर बँकेचं खातं आहे, सेविंग अकाउंट 3-4 खाती आहेत, अगदी मुलांची सुद्धा खाती आहे आणि पूर्ण परिवाराला ही बँक आपलीशी वाटते. आणि जे बँकेचे कर्मचारी आहेत जे मला कायम मदत करतात ते मला अगदी सख्खे भाऊ जसे मदत करतात, बहिणी असतात त्याप्रमाणे मला एक फॅमिलीसारखं वाटतं. आणि एवढे वर्ष म्हणजे असं जवळचं खूप
मला अपेक्षित आहे आणि त्यांची साथ मला कायम असते. व्यवसायात खूप प्रचंड असा प्रतिसाद मला बँकेने दिलेला आहे एवढ्या 28 वर्षात. माझं दुकान शेजारीच आहे, मधुलता पल्स अँड ज्वेलर्स या नावाने, सिंहगड रोडला. जे काही मी आज कमवलं आहे व्यवस्थित सुंदर नाव जे मेन रोडला, ते फक्त जनसेवा बँकेमुळे. त्यांचे मी खूप आभारी आहे. नमस्कार. आज जनसेवा बँकेचा माणिकबाग शाखेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त मी बँकेतील मॅनेजर सुहास शामगावकर आणि कात्रे साहेब यांनी इथं मला निमंत्रित केलं होतं. त्यांनी बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि बँकेला खूप खूप शुभेच्छा देतो. बँकेतले संचालक मंडळ असतील, बँकेतले मॅनेजर असतील, बँकेतला स्टाफ असेल, या सर्वांनी खूप अतिशय मनापासून ते सहकार्य करत असतात. त्यामुळे ग्राहक म्हणून मी VP पॉलिफाय प्रायव्हेट लिमिटेड, VP एंटरप्राइजेस, VP टुरिस्टा आणि डिजिटल पुणे न्यूज या सर्वांचं आमचे खाती याच बँकेमध्ये आहेत आणि आम्हाला खूप सहकार्य या बँकेतून वारंवार मिळत असतं. आणि इथून पुढेही बँकेची ग्रोथ चांगली व्हावी. ग्राहकांना तर सोय मिळेलच, पण बँक जर वाढली, ग्राहक वाढले तर बँक वाढणार आहे. म्हणून दोघांनी एकमेकांनी चांगल्या प्रकारे टायअप करून एक चांगला आदर्श असा नमुना की उत्कृष्ट अशी बँक म्हणून आपण सर्वांसमोर आणूया. आत्ता तर आहेच ती, पण यापुढे अजून चांगल्या प्रकारे येईल. एवढ्या मी परत एकदा खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. HMRLला सर्व्हिस करत होते, आता रिटायर झाले. तर बँकेचा एक अनुभव म्हणून मी सांगते की आमची मिस्टरांचं CC अकाउंट इथे होतं आणि त्याच्यासाठी आम्ही एक आमचा फ्लॅट मॉर्टगेज केलेला होता आणि तेव्हा लक्षात आलं की त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही. तर स्वतः बँकेतल्या व्यवस्थापकीय लोकांनी ते शोधून काढलं आणि धनकवडीला जाऊन आम्ही त्याचं मॉर्टगेज म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण केलं. तर नुसते बँकेचेच नाही तर इतर गोष्टीत आपण मागे राहिलो तरी ते बँकेच्या लक्षात येतं आणि ते मदत करतात. ते मला जास्त आवडलं आणि बँकेची अशीच भरभराट हो आणि सहकार्य आम्हालाही लाभो, आमचंही आपल्याला लाभो. सगळ्यात जुनी आणि प्रथम कोऑपरेटिव्ह बँक आहे. जसं प्रत्येक व्यक्तीला आपली पहिली शाळा, पहिले शिक्षक, पहिली नोकरी, पहिलं घर लक्षात राहतं, तसं बऱ्याच जणांना पहिली बँक म्हणून जनसेवा बँक लक्षात आहे. त्याच्यामुळेच आपल्याकडं आजोबा, त्यांचे मुलं, नातू आणि पंतू अशा जवळपास 4 पिढ्या आपल्याकडे आहेत आणि ते अभिमानाने सांगतात आमची बँक की काही असेल तरी ते आपल्या बँकेमध्ये येतात. बँकेच्या कस्टमरच्या सपोर्टमुळे आणि ते काही जे सुचवतात ते आपण हेड ऑफिसला कळवतो. हेड ऑफिस त्याचं RBIकडे फॉलोअप घेते आणि नवीन नवीन योजना आपण राबवत असतो. तर सध्या कोऑपरेटिव्हमध्ये काही मोजक्याच ज्या बँक आहेत की त्यांनी काही ज्या योजना राबवल्या त्या आपल्याकडे आपण राबवलेल्या आहेत. की हाऊसिंग लोनसाठी मॅक्सिमम कॅप 20 वर्ष होती. तर अनेक ग्राहकांची मागणी होती आणि प्रामुख्याने बिझनेस यांची की 58 वयाच्या 58पर्यंत नोकरीवाला रिटायर होतो. खरी ग्रोथ आमच्या 58पासून होत असते तर ती तुम्ही लिमिट वाढवा. आपली 65पर्यंत होती, 70पर्यंत करा अशी अनेक जणांची मागणी होती. त्याचा सगळा विचार करून मुख्य कार्यालयाने की एकंदर त्यांचं वय आणि रिपेमेंट बघता की 70 वयापर्यंत म्हणजे मॅक्सिमम 30 वर्ष आपण घरकुल कर्ज दिलेले. त्याच्यासाठी आपल्याकडं 7.5% व्याजदर चालू आहे आणि डॉक्टर जे परत ॲडव्होकेट यांच्यासाठी पण आपण नवीन काही योजना राबवलेल्या आहेत. आता बहुतेक कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये पर्सनल लोन 5 लाखापर्यंत आहे आणि अनेक जणांची कोविडनंतर जी मागणी होती की आम्ही आता की म्हणजे बचत खूप केलेली आहे, आम्हाला थोडं फिरायचं, पर्यटनबाबत तुम्ही काही योजना काढा. तर आपल्या जनसेवा बँकेने पर्यटन योजना काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकेल. पर्सनल लोन 10 लाखापर्यंत तुम्हाला मिळू शकेल. अशी करणारी पहिलीच आपली कोऑपरेटिव्हमधली प्रथमच बँक आहे हे मला अभिमान सांगायचं आहे. आणि तुमच्या सहकार्याने या मॅडमने उल्लेख केलाच किती बिझनेस झाला, काय झालं. कोविडच्या काळामध्ये अनेक जणांची हलाखीची परिस्थिती होती. त्याचा प्रत्यय काय झाला की अनेक डिपॉझिट बँकांमधून जात होते ही जी स्पर्धात्मक आहे. अनेक ठिकाणी डिपॉझिट आहे ते राहत नव्हते. मला सांगायला अभिमान वाटतो की हे म्युच्युअल फंड बाकी ज्या कंपन्या असूनही आपल्या डिपॉझिटमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. जवळपास आपले 130 कोटीपेक्षा जास्त डिपॉझिट आहे आणि 2022 नंतर पण त्यात वाढच होत आलेली आहे. कोविडच्या काळामध्ये साधारणतः 2022 नंतर आपले लोन फक्त 12 कोटी होती. आपण प्रामुख्याने काय झालं की नरे इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा नांदेड फाट्याचा इंडस्ट्रियल एरिया असेल तो शिफ्ट व्हायला लागला. बराचसा रेसिडेन्शियल एरियामुळे तो शिरवळ त्या साईडला शिफ्ट व्हायला लागला. त्यामुळे आपण प्रामुख्याने छोटे उद्योजक रिटेल कर्जावर भर दिला आणि तुमच्या सहकार्यामुळे की 12 कोटीवरनं आम्ही जवळपास 350 कोटीपेक्षा जास्त वाढ करून आता 46 कोटीपर्यंत आलेलो आहे. चालू वर्षी आमचं ते 50 कोटी करण्याचा निर्धार आहे आणि आगामी 3 वर्षामध्ये लोन 100 कोटी आम्ही नेऊ असं तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी इथं बोलू शकतो. जनसेवा सहकारी बँकेमध्ये आपण सध्या आहोत.
सिंहगड रोडवरील माणिकबाग शाखेचा आज वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त काही ग्राहक जे आहेत, काही खातेदार जे आहेत ते बँकेमध्ये आलेले आहेत आणि आपल्यासोबत आता स्वाती देडगे मॅडम आहेत. खरं तर त्यांचा व्यवसाय आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा हॉटेल व्यवसायामध्ये ते नामांकित आहेत. त्यांच्या नेमक्या बँकेविषयीच्या काय भावना आहेत किंवा त्यांची काय भूमिका आहे, त्यांना बँकेकडनं व्यवस्थित प्रकारे सुविधा मिळतात का, याबद्दल आपण त्यांच्याकडनं आता माहिती जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, आपलं खातं बँकेमध्ये आहे, नेमके काय अनुभव आहेत आपले जनसेवा बँकेसंदर्भातले? माझे आणि माझ्या फॅमिली मेंबर्सचे 20 वर्षापूर्वीपासून इथे खाते आहे. बँकेने आम्हाला बऱ्याच वेळा सहकार्य केलं. लोन असेल किंवा गोल्ड लोन असेल, कोणतेही लोन असेल तर प्रत्येक वेळेस सहकार्य हे बँकेने खूप छान केलं. बँकेचे सहकारी जे आहेत, सर्व कर्मचारी असतील, मॅनेजर्स असतील, सर्वांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. त्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही आमच्या बिझनेसमध्ये खूप ग्रोथ करू शकत आहोत आणि त्यामुळे बँकेचे खूप आभार. आपल्यासोबत जनसेवा सहकारी बँकेचे संचालक राजन वडके सर आहेत आणि माणिकबाग शाखेचं पालकतत्व म्हणजे पालक संचालक म्हणून देखील ते आहेत. सर, आपण जर बघितलं तर खातेदारांनी भरभरून असा प्रतिसाद बँकेला दिलेला आहे. अनेक प्रकारच्या सकारात्मक प्रतिक्रिया ज्या आहेत वर्धापन दिनानिमित्त खातेदारांनी भरभरून बोललेले आहेत, भावनिक असं आवाहन केलेलं आहे. नेमकं सर, आपण खातेदारांना काय संदेश द्याल किंवा बँकेच्या प्रगतीविषयी असेल किंवा बँकेच्या काही योजनाविषयी असेल किंवा बँकेच्या प्रवासाविषयी असेल, आपण नेमकी काय माहिती द्याल? नमस्कार. आज माणिकबाग शाखेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त बँकेच्या माझ्या सर्व सेवकांना शुभेच्छा. आणि बँकेविषयी जर का सांगायचं झालं तर जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवेसाठी वचनबद्ध असं आमचं ब्रीद आहे. त्याच्यामुळे गेली 50-55 वर्ष आम्ही हे ब्रीद घेऊनच काम करत आलो आहोत आणि त्या विश्वासावर जे काम चालू आहे त्याच्यामुळेच खातेदार असतील, सभासद असतील आणि अन्य जे हितचिंतक आहेत त्यांचा आम्हाला सातत्याने पाठिंबा मिळत राहिला आहे आणि त्यामुळे या बँकेची उत्तरोत्तर प्रगती होती आहे. आत्ता आमचा बँकेचा व्यवसाय हा जवळजवळ 3,500 कोटीपर्यंत आहे आणि 3,500 कोटी हे आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने पूर्ण करू असा विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्व हितचिंतक, सभासद, माझे बँकेचे सहकारी, आमचे संचालक मंडळ सगळे आणि सर्व अधिकारी यांना शुभेच्छा देतो. आपल्यासोबत आता छाया पैठणकर जी आहेत, खरं तर त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. त्यांचे देखील बँकेशी अनेक वर्षापासूनचे आर्थिक संबंध आहेत. नियमितपणे ते बँकेच्या शाखेमध्ये येत असतात. मॅडम, खूप खूप आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर आपल्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्याचं काम हे बँक करत असते किंवा आपल्याला कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असते. नेमकं आपल्याला जे बँकेकडून सोयीसुविधा मिळतात त्याच्याविषयी आपण समाधानी आहात का आणि काय भावना आहे आपली? नमस्कार, मी छाया महेश पैठणकर. मी माणिकबागेतच राहायला आहे. माझं जनसेवा बँकेत 2001 पासूनचं नातं आहे. तेव्हा माझं होम लोन ह्या बँकेत होतं आणि तेव्हा पण सगळ्यांनी सहकार्य करून माझं लोनचं काम केलेलं आहे आणि लोन क्लिअरच्या वेळेला पण खूप म्हणजे हे अडचणी आल्या होत्या. ते पण त्यावेळी चौधरी सर होते, त्यांनी पण, आणि ह्या बँकेत माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत कुंदन तोडकर, त्यांनी पण मला खूप मदत केलेली आहे. आणि बँकेचं माझं नातं म्हणजे आता 25 वर्षापासून आहे. मी 25 वर्षात बँकेत म्हणजे सगळं असं घरासारखं नातं आहे. इथला स्टाफ वगैरे सर म्हणजे घरासारखंच आपल्याला म्हणजे हे करतात. आणि चहाच्या वेळेत मी नेहमी चहाच्या वेळेतच येते, मला चहा मिळतो बँकेतनं आणि सगळ्यांचे असे सहकार्य मिळो हीच अपेक्षा आहे. आपल्यासोबत डॉक्टर संपदा लिंगायत मॅडम आहेत. खरं तर त्यांचं वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि वैद्यकीय सेवेमध्ये त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि बँकेसोबत अनेक वर्षापासून त्यांचे संबंध आहेत, त्यांचं खातं आहे. खरं तर त्यांना कशा प्रकारे बँकेचं सहकार्य लाभतं किंवा बँकेच्या ज्या कर्जपुरवठा असेल किंवा इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधेचा कसा ते लाभ घेतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात.
मी 2011 पासून जनसेवा बँक बँक अकाउंट होल्डर आहे. पहिलं माझं लोन जे झालं ते 2 व्हीलरचं झालं होतं. अगदी सुरुवातीच्या काळात वगैरे मी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळी मला इन्स्टॉलमेंट कोणत्या तारखेला आहे हे सुद्धा माहिती नसायचं. पण बँकेकडून मला कॉल यायचं की मॅडम आज तुमचं EMI आहे आणि तो तुम्ही पटकन येऊन भरा वगैरे. तर बँकेचे जे आहेत स्टाफ वगैरे तर तो इतका कोऑपरेटिव्ह आहे की एखाद्याचं जर इन्स्टॉलमेंट लक्षात नसेल तर ते पर्सनली फोन करून त्यांना बोलवून तो इन्स्टॉलमेंट क्लिअर करतात. हा माझा पहिला अनुभव आहे. त्यानंतर दुसरा अनुभव जो आहे तो माझा कोविडमध्ये आहे. ज्यावेळी कोविड खूप स्ट्रिक्ट होतं, सगळ्या ठिकाणी लॉकडाऊन होतं, त्यामध्ये माझं एक 8 लाखाचं प्रपोजल एका फ्लॅटचं चाललं होतं तर ते होत नव्हतं. 3 ते 4 बँकने आम्हाला रिजेक्ट केले होते. पण त्यावेळी मला जनसेवा बँक ह्यांच्याकडून इतका छान सपोर्ट भेटला आणि कोविडच्या पिरियडमध्ये ते प्रपोजल त्यांनी कोविड करून दिलं आणि त्यावेळी तो मला खूप मोठा सपोर्ट झाला आणि आमच्या प्रोग्रेससाठी ती पहिली आमची पायरी होती. आणि त्यानंतर आम्ही CP लिंगायत पॅरामेडिकल कोर्सेस चालू केले. त्यासाठी आम्हाला एक कमर्शियल शॉपची गरज होती. त्यासाठी पण जनसेवा बँककडून आम्हाला खूप मोठा सपोर्ट भेटला आणि आत्ता त्यामुळं जनसेवा बँक असल्यामुळं आम्हाला एक मोठं पॅरामेडिकल सेंटर प्लस त्यामध्ये आम्ही 16 ते 17 वेगवेगळे कोर्सेस तिथे रन करतो आणि असाच सपोर्ट बँकेचा आम्हाला राहू दे आणि सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि आपल्यासोबत बँकेचे ब्रँच मॅनेजर सुहासचंद्र श्यामगावकर सर आहेत. सर, आपण जर बघितलं तर मोठ्या उत्साहामध्ये आपला वर्धापन दिन साजरा झालेला आहे. अनेक खातेदारांनी बँकेविषयी डिजिटल पुणे न्यूजवरती चांगल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण नेमका जर बँकेचं आर्थिक विश्लेषण जर करायचं ठरवलं किंवा बँक आणि आपले खातेदार आहेत यांच्या नात्याचं जर आपल्याला एक समीक्षीकरण करायचं म्हटलं तर नेमकी आपली काय भावना आहे? मला अगदी थोडक्यात सांगता येईल की आपली बँक ही हडपसरमध्ये सुरुवात झाली 1972 साली आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या शाखा सुरू झाल्या त्याच्यामधली एक महत्त्वाची ब्रँच जी आहे ही माणिकबाग ब्रँच आहे. सिंहगड रस्त्यावरती जेव्हा इतर फार थोड्या कमी बँका होत्या त्यावेळेला आपली माणिकबाग ब्रँच ही सुरू झालेली आणि तेव्हापासून जे ग्राहकांचं नातं हे जोडलं गेलेलं आहे बँकेशी हे अजूनही तसंच घट्ट आहे. 3 पिढ्यांपासून हे नातं आहे आणि बँकेचे जे सेवक आहेत आता बदल्या बँकेमध्ये होत असतात परंतु बँकेच्या सेवेमध्ये कधी सेवकांच्या ग्राहकांप्रती असलेल्या आपुलकीमध्ये कधी फरक पडलेला नाही आणि याचा परिणाम म्हणून आपल्या बँकेचा जो व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढतो आहे. दरवर्षी आपली प्रगती होते आणि आमची ब्रँच ही वन ऑफ द मोस्ट टॉप ब्रँचेसमध्ये आहे माणिकबाग ब्रँच आणि या ब्रँच थ्रू आपण सगळ्या सर्व्हिसेस ग्राहकांना देतो. त्यांची कुठली अडचण होत नाही. लॉकरपासनं FD लोन्स ATM आहे ऑल टाईप्स ऑफ सर्व्हिसेस आपण इथं प्रोव्हाइड करतो आणि सर्व आमचे ग्राहक जे ते अतिशय संतुष्ट आहेत आणि एक पर्सनल रिलेशन आहेत. 97 वर्षाच्या आजोबासुद्धा आमच्याकडे आत्ता व्यवहार करतात आणि आम्ही होम सर्व्हिस पण देतो लोकांना. अत्यंत जिव्हाळ्याची बँक म्हणून आमची बँक ही ब्रँच ही माणिकबाग ओळखली जाते. सर, आपण जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये अनेक बँका आता उतरलेल्या आहेत आणि ग्राहकापर्यंत त्या थेट पोहोचत आहोत. कुठेतरी बँकामध्ये स्पर्धा झालेली आहे. तर नेमकी या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचं आव्हान बँकेसमोर आहे का? निश्चितच आव्हान आहे कारण इतकं डिजिटलायझेशनमुळे इतक्या गोष्टी लोकांच्या फिंगरटिप्सवरती आलेल्या आहेत की तुम्हाला सहज उपलब्ध होतात. पण त्यामध्ये विश्वासार्हतासुद्धा खूप महत्त्वाची आहे. सायबर फ्रॉड्स खूप वाढलेले आहेत. आज तुम्हाला नेमकं तुमचं विश्वासू साथीदार कोण आहे, तुम्हाला नक्की मदत कोण करणार आहे हे लक्षात येत नाही. अशा वेळेला जनसेवा सहकारी बँक हा तुमचा उत्कृष्ट भागीदार म्हणून काम करू शकतो कारण इथं तुम्हाला प्रत्यक्ष माणसं भेटतात, ते तुमच्या अडचणी जाणून घेतात आणि तुमच्या अडचणीवरती योग्य ते सोल्युशन बँक तुम्हाला देते. त्यामुळे कितीही कॉम्पिटिशन असली तरी आपली बँक ही सगळ्यात चांगली विश्वासू सहकारी बँक म्हणून ग्राहकांच्या अत्यंत जवळची बँक म्हणून ओळखली जाते. आपण जर बघितलं तर आपण अनेक खातेदाराच्या या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. खरंच बँकेविषयी बोलताना खातेदार हे भावूक झालेले होते आणि त्यांनी पूर्णतः सकारात्मक अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर जनसेवा सहकारी बँक ही जनसामान्याची असामान्य बँक आणि जनसेवेसाठी वचनबद्ध अशी या बँकेची खाती आहे आणि सहकाराचं देखील ब्रीदवाक्य आहे, विना सहकार नाही उद्धार. तर नेमकं हे ब्रीदवाक्य तंतोतंत असं जनसेवा सहकारी बँकेला लागू होत आहे. सर, खूप खूप आपल्या बँकेस शुभेच्छा आणि आपल्या बँकेशी अशीच भरभराटी हो हीच आपणास शुभेच्छा.